अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 23. ब्रह्मराक्षसाचा उद्धार. हा अध्याय पठण केल्यास आपणास स्वतःच्या मालकीचे घर होईल आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. अध्याय 23. ब्रह्मराक्षसाचा उद्धार. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी आपली आगम्य लीला दाखवली. त्यांच्या कृपादृष्टीने त्या दरिद्र ब्राह्मणांच्या वांज म्हशीला दूध आले. दुसऱ्या दिवशी कोणी ग्रामस्थ त्यांच्या घरी आले आणि माती वाहून नेण्यासाठी म्हैस मागू लागले. तेव्हा ते म्हणाले, माझी म्हैस दूध देऊ लागली आहे, आता मी हिला माती वाहून नेण्यासाठी देणार नाही. मग त्यांनी त्यांच्या क्षमात 2 भांडी भरून दूध काढले. ते पाहून त्या लोकांना मोठे नवल वाटले. कालपर्यंत माती वाहणारी ही वांज म्हैस आज अचानक दुभती कशी झाली असे म्हणून ते गावात परतले. हे वृत्त हा म्हणता सर्वश्रुत झाले. ही वार्ता ग्रामाधिपती राजांना कळताच ते चौकशीसाठी त्या ब्राह्मणांच्या घरी गेले. त्यांनीही त्यांना सर्व हकीकत सांगितले. ती ऐकून त्यांना श्रीगुरूंच्या भेटींची उत्कंठा लागली. ते आपल्या परिवारासह संगमावर गेले. तेथील अरण्यात एकांतात राहणारे श्रीगुरूंचे दर्शन घेतले. त्यांना साष्टांग प्रणिपात केला. त्यांची भावभक्तीने स्तुती केली आणि विनम्रतेने म्हणाले, स्वामी, तुमच्या सुखद दर्शनाने मी खरोखरच धन्य झालो आहे. तुम्ही ईश्वरी अवतार आहात, भक्तांना तारण्यासाठी आला आहात. असे असताना या अरण्यात का राहता? तुम्ही गावात येऊन राहिलात तर आमच्यावर मोठेच उपकार होतील. गाणगापूर पावन होईल. मी तुमच्यासाठी मठ बांधून देतो. तेव्हा भक्त कल्याणच तो प्रकट होण्याची वेळ आलेली आहे हे लक्षात घेऊन श्रीगुरूंनी त्यांच्या प्रस्तावास मान्यता दिली. त्यांचा होकार मिळाल्याने राजांना खूप आनंद झाला. त्यांनी श्रीगुरूंना पालखीत बसून नानाविध वाद्यांच्या गजरात समारंभपूर्वक नगराकडे नेले. तिथे वेशीवर जमलेल्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांना औक्षण केले आणि सन्मानाने नगरात नेले. त्या गावाच्या पश्चिमेस एक उत्तुंग पिंपळ होता. त्यांच्याजवळ एक ओसाड घर होते. त्या पिंपळावर एक महाभयंकर ब्रह्मराक्षस राहत असे. तो अतिशय क्रूर आणि नरभक्षक होता. त्याच्या भीतीने कुणीही तिथे फिरकत नसे. श्रीगुरूंची पालखी त्या पिंपळापाशी आली तेव्हा तो ब्रह्मराक्षस त्यांच्या सन्मुख मनुष्य रूपात प्रकट झाला व त्यांचे पाय धरून म्हणाला, स्वामी, मी घोर अंधकारात बुडालो आहे. तुमच्या दर्शनाने माझी पूर्वजित सर्व पातके नष्ट झाली आहे. आता कृपा करून माझा उद्धार करा. मी तुम्हाला शरण आहे. त्यावेळी त्याची आर्तता जाणलेल्या श्रीगुरूंनी आपली वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, आता असाच संगमावर जा. तिथे नदीत स्नान कर. तू मुक्त होशील. त्यांच्या आज्ञेने तो संगमावर गेला. तिथे स्नान करून काठावर आला आणि धारण केलेला मानवी देह सोडून तत्काळ मुक्त झाला. तो प्रकार पाहिलेले लोक आश्चर्य करू लागले. ते म्हणाले, गाणगापुरात आलेले यतीश्वर साक्षात त्रैमूर्ती आहेत. त्यांचे चरण दृष्टीस पडले हे आपले भाग्य असो. तेथील राजाने श्रीगुरूंसाठी एक सुंदर मठ बांधून दिला. ते त्यांचे नित्य भक्तिभावाने पूजा करत असे. श्रीगुरू अनुष्ठानासाठी रोज संगमावर जात असत व मध्यास्तमयी गावामध्ये परतून येत असत. एखाद्या वेळी राजा त्यांना पालखीत बसून इष्ट त्या ठिकाणी घेऊन जात असत. त्यावेळी त्यांचा दळभारही बरोबर असे. वास्तविक त्या ऐश्वर्याची व लवाजम्याची श्रीगुरूंना काहीच आवश्यकता नव्हती. पण राजा अत्यंत भाविक असल्यामुळे भक्ताधीन श्रीगुरू त्यांना समाधान वाटण्यासाठी त्यांच्या इच्छेला मान देत असत. हळूहळू त्यांची सर्वदूर ख्याती झाली. त्यावेळी कुमसी गावात त्रिविक्रम भारती नावाचे एक तपस्वी ब्राह्मण राहत होते. त्यांना 3ही वेदांचे ज्ञान होते. ते नृसिंहाची नित्य मानस पूजा करत असत. त्यांनी श्रीगुरूंची कीर्ती ऐकली आणि पालखीतून हिंडणे, लोकांच्या इच्छेनुसार वागणे, ऐश्वर्यात राहणे हे खेळ चतुर्थाश्रमाला शोभत नाहीत. हे यती नक्कीच दांभिक असावेत असे म्हणून त्यांनी निंदा करू लागले. अर्थज्ञानी श्रीगुरूंनी ही गोष्ट जाणली आणि त्यांना भेटायचे ठरवले. नामधारक त्यानंतर काय नवल घडले ते सांगतो, ऐका. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.